सो गाईज फायनली 15 ते 20 मिनिटात आम्ही पोहोचलेलो आहोत शिस्ता एरियामध्ये. सो खाली गर्ल सेक्शनला फिरून इथे आवडलं नाही. आता मी मेन सेक्शन मध्ये माझ्यासाठी जॅकेट बघते. आपल्यालाच आपल्या गाडीमध्ये पेट्रोल फिल करावं लागतं आणि अमाऊंट पण आपल्यालाच पे करावं लागते. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. हॅलो. सो गेस वॉट, इथे आता डिसेंबर क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहे स्वीडनमध्ये. आज फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डेलाच योगेश खूप जास्त बोर झाले होते घरामध्ये. काय करणार, घरात राहून पण कंटाळा आलेला, म्हणून आम्ही चाललेलो आहोत फिरायला. तर वॉकला निघालो होतो आम्ही. आमच्या घरापासून जे सेकंड स्टॉप आहे, सेकंड नाही थर्ड स्टॉप ना, सेकंड म्हणजे एक सोडून. हा शिस्ता, जिथे आम्ही नेहमी जात असतो त्या मॉलमध्ये. तिथे चला म्हटलं जाऊन येऊया. ट्रेनने जाण्यापेक्षा वॉक करत जाऊ, तितकं छान वाटणार. बाहेरची फ्रेश 3 हवा, किलोमीटर डिस्टन्स आहे, तेवढंच चालणं बघायला होणार. भेटेल. बाय वॉक कसं आहे, बाय वॉक. हा, आम्ही surrounding ला. कधी बाय वॉक तिकडे गेलो नाही. सो लेट सी म्हटलं कसं आहे आणि फ्रेश हवा सुद्धा फील करता येईल. येस. आणि आम्ही जस्ट स्टार्ट केलं आणि लगेच पाऊस स्टार्ट पाऊस झाला पण सुरू होता. झाला होता, बट आता गेलाय पाऊस. थांबलाय. सो पुन्हा आम्ही निघालेलो आहोत. 30 मिनिट दाखवत आहे का योगेश? हो. सो 30 मिनिट दाखवत आहे आणि आता वाजलेले आहेत 3 आणि संध्याकाळ पण म्हणजे झाली आहे ऑलमोस्ट. दिवस मावळला आहे. तर बघू आता कसं होतं आमचा काय प्लॅन. थंडी पण आहे भरपूर. सो स्टे ट्यून गाईज. आणि आता तुम्ही बघू शकता हे जे झाडं आहेत, जेव्हा समोर होतं तेव्हा इतके सुंदर दिसायचे, सगळीकडे ग्रीनरी होती. बट आता विंटर आहे, त्या सगळ्या झाडांची पानं गळालेली आहे आणि आता एक वेगळंच रूप दिसते. म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये झाडांचं आपल्याला वेगळं रूप बघायला भेटतं. बस आता पण सुंदर दिसतंय झाड, असं काही नाही, हा, फक्त आता पण पानं छान नाही. दिसतंय. म्हणजे आता एक वेगळं लुक. पण जेव्हा ग्रीनरी असते तेव्हा खरंच खूप स्वीडन सुंदर दिसतो, खूप सुंदर. तिकडे इतके आता आणि मध्ये पण मेन म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत ना. हम्म. आमच्या घराच्या अपार्टमेंटच्या खाली उतरलं, 100 मीटर चालत गेले की समोर जंगल आहे. आणि आमचं म्हणजे माझं फर्स्ट समोर होतं, त्याच्यामुळे आम्ही तेव्हा जास्त एक्सप्लोर नाही केलं आणि गेलो तरी व्हिडिओ काढले नाही. नेक्स्ट समरमध्ये आम्ही प्रत्येक व्हिडिओ शूट करायचा नक्की प्रयत्न करू. आणि इकडे राईट साईडला तुम्ही बघू शकता जिम आहे. हा, ही इथे जिम आहे. तुम्हाला स्विमिंग पण आहे अवेलेबल. सौनाबाद पण घेतात इथे. खूप सर्व फेमस आहे सौनाबाद. थंडीमध्ये तर लोक खूप ट्राय करतात. आम्ही अजून गेलो नाही, होपचं लवकरच करू. बट इथे एकदा जिम साठी आम्ही येऊन गेलोय, 1 डे साठी येऊन गेलो होतो. जर तुम्हाला इथून दिसत असेल तर तुम्ही बघू शकता आतमध्ये ते स्विमिंग पूल असेल. लोक स्विमिंग पण करताय. येस येस, करेक्ट. सो गाईज फायनली 15 ते 20 मिनिटात आम्ही पोहोचलेलो आहोत शिस्ता एरियामध्ये. तर मागे बिल्डिंग्स बघू शकता तुम्ही, खूप छान आहे आणि खूप हॅपनिंग वाटतं इकडे आल्यानंतर. पण आम्हाला जायचं आहे शिस्ता गॅलरिया मॉल, तिथे जायला अजून वेळ आहे. सो येस, छान वाटलं. खूप दिवसानंतर आम्ही वॉक करत, म्हणजे खूप दिवसानंतर नाही, पहिल्यांदाच वॉक करत आलो ऍक्च्युली, पण छान वाटतंय. सो इथे सिग्नल क्रॉस करण्यासाठी इकडे आपल्याला एक बटन प्रेस करायला लागतं आणि जेव्हा ग्रीन होणार तेव्हा आपण रस्ता क्रॉस करू शकतो. हे जेव्हा मेन हायवेला असतं तेव्हा अशी सिस्टम असते, लाईक सिग्नल असणार आणि ग्रीन झाल्यावर आपण चालू शकतो. बट जे छोटे छोटे रस्ते असतात तिथे पायी चालणाऱ्याला प्रायोरिटी दिली जाते अँड देन मग गाड्या पास होतात. करेक्ट. चलो. येस. तर तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला ST1 नावाचं पेट्रोल पंप आहे. तर इकडे आपण आपल्या कारमध्ये पेट्रोल भरू शकतो. आणि इथे जर ऑब्झर्व केलं तरी त्यांच्याकडे एम्प्लॉय नसतं कामाला. आपल्यालाच आपल्या गाडीमध्ये पेट्रोल फिल करावं लागतं आणि अमाऊंट पण आपल्यालाच पे करावं लागते कार्डने टॅप करून. येस. मागे तुम्ही बघू शकता, हाच तो मॉल आहे. आम्ही इथे नेहमी येत असतो.
इथे भरपूर ब्रँड्स आहेत, H&M, किक्स वगैरे, नॉर्मल शॉप, ग्रोसरी शॉपिंगसाठी सुद्धा आम्ही इकडेच येतो. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत ये, आणि आता आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये. मधून आम्ही फर्स्ट टाइम एंट्री करतोय. आम्ही जेव्हा ट्रेनने येतो तर डायरेक्टली आम्ही फ्लोअरवर पोहोचतो. सो पायी आलो म्हणून आम्ही आज फर्स्ट टाइम पार्किंग मधनं चाललोय. ही आहे पार्किंग, जसं आपल्याकडे मॉलच्या खाली पार्किंग असते त्याच प्रकारे. फायनली मॉल मध्ये एंट्री केली. थकली वॉक करून? हो, नॉर्मल शॉपच्या बाहेर येतो आपण जर इकडनं पार्किंग मधनं आलो. डायरेक्ट नॉर्मल शॉप. सो क्रिसमसचं खूप छान सगळीकडे डेकोरेशन आहे. वाव, खूप छान. हा, हे आहे माझं फेवरेट शॉप, ज्याचं नाव आहे नॉर्मल. इथे स्किन केअर वगैरे सगळ्या भरपूर गोष्टी मिळतात. शॉपचं नाव नॉर्मल आहे, बट इचं फेवरेट. तिला नॉर्मल गोष्टी आवडतात. What is this? So, खूप छान गोष्टी मिळतात इथे. स्किन केअर, हेअर केअर शिवाय बाकीच्या पण गोष्टी मिळतात. सर्व मिळतं जे पाहिजे ते. आणि ते मेन म्हणजे अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळतं. नॉर्वे जे कंट्री आहे त्यांचं हे आहे जे बेसिकली स्टोअर, तिथनं ओरिजिन झालं याचं. सो खूप छान छान गोष्टी मिळतात. सो थँक्यू. क्रिसमसची ऑफर चालू आहे आणि मयुरीचं फेवरेट शॉप आहे शॉपिंग साठी. मयुरी चाली का शिस्तामध्ये इथे चक्कर मारणार म्हणजे मारणार. हा, आले म्हणजे मी मारणार. हे छान वाटतंय ना योगेश, म्हणजे झाड पण आहे, स्नो आहे. ऑफर मध्ये 489 ला आहे. सो इथे भरपूर व्हरायटीचे जॅकेट असतात. आता सगळीकडे विंटरचं कलेक्शन आहे. मस्त स्नोचे जॅकेट्स पण आहे, शिवाय थोडेसे फॅन्सी मध्ये पण हे असे पण आहे. हे पण थोडंसं मला वाटतं जाड हे होऊ शकतं, पण स्नो मध्ये नाही चालणार ना. हे खूप छान दिसतात, बट ते जे की स्नो मध्ये असे जॅकेट चालत नाही. एमिली इन पॅरिस. हे पण छान वाटतं. हे थोडंसं असं फर वालं, हे पण मस्त आहे. लाईक सो मला बट आपला पर्पज काय त्यानुसार घ्यावा लागेल. हा, पर्पज आपला आहे की आपल्याला स्नो मध्ये सस्टेन झालं पाहिजे, कारण आता इथून पुढे स्नोची सुरुवात होणार, तर त्यावेळी मग तसं जॅकेट पाहिजे म्हणून. सो 1-2 महिन्यांपासून मी एक छान जॅकेट शोधत आहे स्नोसाठी. बट जे स्नोचं जॅकेट आहेत ते बिलकुलही फॅन्सी नसतात. एक बेसिक काहीतरी त्यांचा लुक असतो आणि मला ते ऑनेस्टली आवडत नव्हते. सो मी काही अजूनपर्यंत चूज केलंच नव्हतं. आणि जे मला आवडत होते त्यांचं मटेरियल स्नोसाठी तर सस्टेनेबल नव्हतं. सो मी त्याच्यामुळे भरपूर कन्फ्युजनमध्ये होते कोणतं घेऊ वगैरे काय. सो खाली गर्ल्स सेक्शनला फिरून एकही आवडलं नाही. आता मी मेन सेक्शनमध्ये माझ्यासाठी जॅकेट बघते म्हणजे मजा करते. मी योगेशसाठी बघत होतो, बट हे मला जस्ट आवडलं इथे आणि मला आलं, एकदम परफेक्ट आलं आणि छान पण आहे. सो मग मी विचार करते घ्यायचं. कसं वाटतंय गाईज, तुम्ही सांगेपर्यंत वेळ झालेला असेल. खूप छान. मग काय म्हणता योगेश, घेऊ का? घेऊन टाक. अरे अरे अरे, मुलगी पैसे न देता बाहेर निघाली जॅकेट घेऊन. जॅकेट घालून डायरेक्ट दुकानाच्या बाहेर. फायनली मयुरीने जॅकेट घेतलं. फायनली हे जॅकेट गाईज मी घेतलेलं आहे. पर्पज फॅन्सी दिसावं असं नव्हतं. पर्पज असा होता की स्नो मध्ये सस्टेनेबल असावं. सो हे त्याच्या ह्याने छान होतं. असा ग्रीन कलर आहे, बट नॉट कम्प्लिटली ग्रीन, ग्रे पण वाटतो हा, हो ना. सो हे घेतलेलं आहे स्नो साठी चांगलं असावं म्हणून. आणि मेन गोष्ट जेंट्स सेक्शन मधून उचललंय मी हे जॅकेट. सो आम्ही योगेशसाठी पण सेम बघत होतो, बट त्यांची साईज सेम मिळाली नाही. सो आम्ही नंतर त्यांच्यासाठी बघणार पुन्हा. सो माझी शॉपिंग झाली आहे. आता योगेश शॉपिंग झाली. बघू योगेश. नाईस, छान दिसतोय. मी घेतले म्हणून शॉपिंग करताय ना? नाही. अगोदरच्या शॉप मधनं ह्या जॅकेट सोबत मी छोटीशी अशी पर्स घेतलेली आहे, जी मला आवडली आणि ऑफर खूप छान चालू होती तिथे. सो एक मस्त अशी मऊ असं काही नॉर्मल आपल्याला लिपस्टिक किंवा मोबाईल ठेवायचं असेल
तर छान आहे म्हणून 69 करोडमध्ये मला खूप छान डील भेटलेली आहे. खाऊ शकतो. सो आम्ही असंच फिरतोय आणि आज इतकी जास्त गर्दी आहे मॉलमध्ये की चालायला पण जागा नाहीये. अदरवाईज इतकी गर्दी तर नसते, पण इकडे क्रिसमसच्या ऑफर्स चालू आहे भरपूर, त्यामुळे मग गर्दी आहे. मागे पण बघू शकता खूप गर्दी आहे. आणि आम्ही चालून आता भरपूर थकलोय. आम्हाला आता काहीतरी खायची इच्छा होतीये. सो तुम्ही गेस करू शकता मी नवीन टोपी पण घेतलेली आहे. सो आम्ही विचार करतो आम्ही KFC मध्ये काहीतरी खाऊ, व्हेज मध्येच खाणार आहोत. सो KFC मध्ये आल्यानंतर जे चिली चीज टॉप्स आहेत ना जेट सारखे, ते माझे फेवरेट आहे. सो बघू काय घेता आता योगेश. मी बाहेर येण्या अगोदरच डिनरचं प्रिपरेशन करून आलेले होते, त्याच्यामुळे मग आम्हाला जास्त काही हेवी ऑर्डर करायचं नव्हतं. सो त्याच्यामुळे आम्ही लाईट स्नॅक्समध्येच हे थोडंफार ऑर्डर केलं होतं. आता आम्ही चाललोय फेवरेट शॉपमध्ये, नॉर्मलमध्ये. सो इथे ना मी नक्की कधीतरी सेपरेट टूर बनवणार आहे याचा, कारण हे शॉप जे आहे माझं खूप जास्त फेवरेट आहे. सो मी एके दिवशी याचा सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल. गाईज फायनली आम्ही चाललो आहोत घरी. आणि जाताना तर खूप मजा आली, म्हणजे येताना, पण जेव्हा रिटर्न जाते तेव्हा खूप जास्त थकलो, इतके पाय दुखत आता. पण मग आम्ही विचार केला चला ठीक आहे परत पायी जाऊ, काही होत नाही, तितकाच वॉक पण होऊन जाईल. सो मग आम्ही पण पायी चाललो आहोत आता. वाटतं योगेश, जाताना वाटलं मज्जा वाटली होती, पण रिटर्न घरी जाताना परत आता पाय दुखता. मी परत रात्रीच चाललोय, म्हणजे 5:30 वाजलेत, बट अंधार पडलाय. सो आता आम्ही आलो आहोत घरी आणि खूप जास्त थकलेलो आहोत. जाण्याचं ऑलमोस्ट 2.7 किलोमीटर होतं, येण्याचं तितकंच, आणि शिवाय मॉलमध्ये पण फिरलो. सो भरपूर थकलेलो आहोत, त्याच्यामुळे आले अगोदर मी इथे कॉफी बनवत आहे आमच्यासाठी, कारण मच नीडेड आहे म्हणून. सो जी काही विंटर इसेन्शियल्सची गरज आम्हाला होती ती शॉपिंग पण झालेली आहे. तर असं होतं मग आमचा अनप्लॅन्ड व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला जर असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.